सुनेच्या मनातलं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं? जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुम्ही परवापासून त्या जोगदंडांना 4 फोन केलेत. त्यांनी उचलला का? नाही ना. उचलला तर नाहीच, पण परत फोनही नाही केला तुम्हाला. आणि परवापासून आकुर्डीला जाऊन बसलेत जोगदंड साहेब. काय करतात काय तिथे? काही खबरबात कळवली तुम्हाला? अहो, जर देवधर तिथे आहे तर त्याची गचांडी धरायला असा कितीसा वेळ लागणार? कसे बदललात ते सांगायची गरज नाहीये म्हणा. कळलंय मला ते. तुम्हाला काय काय आणि किती किती मिळालंय ना, कळलंय मला. पण एक लक्षात ठेवा जोगदंड, वैद्यबुवांचा हात जरी तुमच्या डोक्यावर असला ना तरी खरी गाठ तुमची माझ्याशी आहे, या भानुप्रिया माटेगावकरशी. हा, पुन्हा सांगतो, मी तुझा पुतण्या बोलतोय. स्वर्गवासी देवधर माटेगावकर. स्वर्गवासी देवधर माटेगावकर. जोगदंड, जोगदंड, शाबास मुला, रणशिंग तर फुंकलस. माझा तर अजूनही विश्वास बसत नाही. मुली, तुझं सोड, तिथं तुझ्या सासूची काय अवस्था झाली असेल याचा विचार कर. फोन असाच वाजत राहू दे. का? हा फोन नक्की भानुप्रिया माटेगावकर करत असणार. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे तो जोगदंड तिला धड काही सांगू शकला नसणार. पण वैद्यबुवा, खरंच त्याची स्मृती पूर्ण गेली नसली तरी संभ्रमित नक्की असणार. जे काही घडलं ते खरंच घडलं की स्वप्नात पाहिलं यावर त्याचा विचार अजून पक्का झाला नसणार. पण काकू मात्र आता पूर्णपणे सावध झाली असणार. आपल्याला तेच तर हवंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये. अरे, ती चवताळलेली बाई इथे येईल ना, तेवढीच तुम्हाला घरी द्यायला सवड मिळेल. आणि देवधर जेव्हा घरी पोहोचेल तेव्हा ती बाई तिथं हजर असायला नको. त्यामुळे काय होईल? मुली, आपल्या सासऱ्याला विसरलीस. देवधर भेटल्यानंतर त्याची काय अवस्था होईल याचा विचार केलास?
देवधर जेव्हा भैया साहेबांना भेटेल तेव्हा ती कैदाशीन तिथे हजर नको. वैद्यबुवा, तुम्ही तुम्ही किती विचार करता हो? तूही तशीच आहेस विमल, नावाप्रमाणे विमल. देवधरा, तू वाचलास तर नशिबानं नाही, या सात्विक मुलीच्या श्रद्धेमुळे. नेहमीच वाईटाचा जय होतो असं नाही. खरं तर जय झाला असं सामान्य जनांना वाटत असलं तरी तो खरा जय नसतो. खरा जय एकच असतो, असा शिवशक्तीला एकत्र आणणारा. काय आशीर्वाद देऊ? आशीर्वाद? त्यावेळी कसलीच अपेक्षा नव्हती कुणाकडूनच, कसली उमेदही नव्हती. पण आता मात्र तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद हवेत, ती उमेद कायम टिकवण्यासाठी. एक विचारू? विचार ना. दिनकरचं काय? अरे, ही वास्तू त्याच्या पाठीशी आहेच. इतके दिवस तुम्ही एकत्र राहिलात, तुला काळजी वाटतं साहजिक आहे. पण काळजी करू नकोस, मी सांभाळेन त्याला. वैद्यबुवा, विचारणं अगदी जीवावर आलंय, पण काय? म्हणजे यांनी घरी फोन करून सांगितलंय की आम्ही येतोय म्हणून, पण आम्ही नक्की कधी निघायला हवं? तसं तुम्हाला लगेचच निघावं लागेल. लगेच म्हणजे आत्ताच? आत्ता म्हणजे लगेच आत्ताच नाही ग. तिथं तुझ्या सासूचा कपाळशूल उठला असेल आणि तो जोगदंड सुद्धा थोडा थोडा भानावर यायला लागेल. भानावर येईलच तो आता. मी त्या जोगदंडला इतका बेदम मारला यावर माझाच विश्वास बसत नाहीये. अरे, विश्वास न बसण्यासारखीच घटना होती ती. पण तरीही माझं एक सांगणं आहे. यावेळी वैद्यबुवांनी त्या नरधमाचे हात बांधले होते म्हणून तुम्ही त्याला मारू शकला. पण एकदा त्याला असा ठेचून काढा की पुन्हा कोणावरती हात उचलायची हिंमत होणार नाही त्याची. तेव्हा पंचारतीने ओवाळीन मी तुम्हाला, कारण तो तुमचा नाही माझा विजय असेल. मालकीणबाईंच्या सांगण्यावरून किती आणि कसं छळलं त्या माणसाने मला, याची फक्त मलाच कल्पना आहे. पण तेव्हा अजय आणि विजय भाऊजी भरत आणि लक्ष्मणासारखी माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि अतुला आल्यानंतर तर माझा रुबाब अगदी बघण्यासारखाच होता. मला सुद्धा तिला भेटायचंय. हॅलो हॅलो हॅलो. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. काय विजय? दामू का चहा घेणार? अरे चहाच काय, जेवणार का म्हणून विचारलंस तर जेवेन सुद्धा. बोलतेस खुश दिसताय. खुश होण्याचेच दिवस आहेत. का, काय झालं? मी म्हणतो ते खरं वाटत नाही का? नाही तसं नाही. खरं सांगा, काय झालं? नाही, प्रधान साहेबांकडे जाऊन आलो. म्हणजे त्याने ही खुशखबर दिली की वहिनी देवधरला घेऊन इथे येते. खुशखबरच आहे ही. हो, पण आपला मुख्य हेतू काय होता? आईला अपराधाची शिक्षा. अरे मग त्यात काय कठीण आहे? जावई बापू आले की ते स्वतःच्या तोंडाने सांगतीलच नाही काय काय झालंय ते. तेवढ्याने काहीही सिद्ध होत नाही.
म्हणजे आईने हे सगळे इतक्या शिताफीने केलंय की तिने स्वतः कबूल केल्याशिवाय तिच्यावरचे गुन्हे सिद्ध होणार नाहीत. अरे असं कसं होईल? विमल नाही का साक्ष देणार? त्या पोरीने काही कमी सोसलंय? तिचा नाही छळ केलाय? पण तो छळ ग्राह्य धरला जाणार नाही. का? का म्हणजे काय? त्याला बरीच कारणं आहेत. हे आपले घरगुती रुटीन वाद धरले जातात. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच असं म्हणून आपण नाही का अनेक गोष्टींकडे कानाडोळा करतो. आणि कायद्याला तर प्रत्येक गोष्टीत पुरावा लागतो. कारण पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. आणि आई हे ओळखून होती. थोडा दोष आमच्या बाबांचाही होता, नाही असं नाही. अरे आता त्यांना कशाला मध्ये खेचतोय? आपली बायको असं वागणार याची त्यांना कल्पना होती का? अरे पण त्यांनी आईवर आंधळा विश्वास टाकला. थोडं तरी घरच्या व्यवहारात लक्ष घालायला हवं होतं ना. ते जर घातलं असतं ना तर आईचा देवदर्शी व्यवहार कसा होता, ती देवदर्शी कशी वागते हे त्यांच्या लक्षात आलं नसतं. नाहक बिचारा भरडून निघाला या सगळ्यामध्ये. आणि आपण सुद्धा काहीच नाही करू शकलो. काळजी करू नकोस. आपण सूरजबाळाचे एवढे लाड करू ना की पूछो मत. अरे पण आत्ताच काय ते बोला. प्रधान साहेब काय म्हणत होते? काय उपाय आहे मग यावर? एकच उपाय आहे पण तो अशक्य. हे बघ, शक्य का अशक्य ते आपण नंतर ठरवू. प्रधान साहेब काय म्हणत होते? प्रधान साहेबांचं असं म्हणणं आहे की भानुप्रिया माटेगावकर या महिलेने स्वतःचे सगळे गुन्हे स्वतःच्या तोंडाने मान्य केले पाहिजे. कठीण आहे. तेच म्हणतोय आम्ही. मी कठीण आहे म्हणालो, अशक्य नाही म्हणालो. अरे आमचं एक जाऊ द्या, आम्ही आपली जुनी खोडं. पण तुम्ही एकत्र आल्यावर काय अशक्य आहे? आणि आता तर धडधाकट होऊन जावई बापू सुद्धा तुमच्यात सामील होतील. उगीच नाही, जावई बापूंनी बाईसाहेबांना फोन करून ते येत असल्याची आगाऊ सूचना केली. अरे काय झालं? असे का बघताय? अरे हे मी माझ्या पदरचं सांगत नाहीये. विमलनेच ही मला बातमी दिली आणि मी अगदी निर्धास्त झालो. हे कधी घडलं? मला वाटतं कालच घडलं असणार. तरीच कालपासून आईची डोकेदुखी सुरू झाली. देवधर येणार म्हणून म्हणे ती काल महादेवाला अनवणी पायाने गेली होती आणि आली तीच मुळी डोकं धरून. तुम्ही का असताय? या डोकेदुखीचं कारण आणखीनच वेगळं असणार. वेगळं म्हणजे? अरे गळ्यातला पट्टा तोडून जर इमानी कुत्रा पळून गेला तर मालकाची काय अवस्था होईल? अरे मी जोगदंडाविषयी बोलतोय. त्या वैद्यबुवानी काय जादू केली आणि त्या जोगदंडाची अगदी पार वाट लावून टाकली आहे. त्यात गुरुवानी आधी ठरल्याप्रमाणे बाईसाहेबांचं डोकं भडकावलं होतं. इथे बाईसाहेब डोकं धरून बसल्यात आणि तो जोगदंड तिथे डोकं धरून बसलाय. आता मला काहीतरी होप्स वाटायला लागले. हा जोगदंड एकदा आईपासून तुटला ना की मग आई एकटी पडेल आणि बाबाही तसे गप्प बसले नाहीये. अरे हो, मावशीला दिली जाणारी औषधं त्यांनी तपासणीसाठी पाठवलीच आहेत की. बरं झालं आत्ता माझ्या लक्षात आलं. काय झालं? नाही मला निघायला हवं. थांबा ना, चहा घेऊन जा तुम्ही. नाही तसं नाही, बाईसाहेब यायची वेळ झाली असेल. आधीच त्यांचं डोकं दुखत असेल, त्यात मला समोर बघून त्यांची तळपायाची आग मस्तकात जाईल. तसे सहजच आला होतात ना? सहज म्हणजे भैया साहेबांना एक खुशखबर द्यायला आलो होतो. आत्ताच विमलचा फोन आला होता. जावई बापू काही बोलले नाहीत, पण पोर एकदम खुश होती. इथे याला अगदी उत्सुक आहे. तुम्ही सुद्धा एकदा तुमच्या वहिनीबरोबर बोलून घेतलं तर बरं होईल.
नाही, तिच्याशी बोलूच आम्ही, पण त्याआधी त्या जोगदंडचा समाचार घ्यायला आवडेल. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. घ्या पाणी. सावकाश. दिनकरशी बोललात? काय बोलू? असं काय करता? इतके दिवस तुम्ही त्यांच्यासोबत राहायला म्हटल्यानंतर आता घरी जायची वेळ आली आहे तर समजूत नको काढायला? पण तो काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नाहीये. तुम्ही सुद्धा बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहात. खरं सांगते मी, आज मी दामू काकांना फोन केला होता, तुम्हाला म्हटलं 2 शब्द बोला तर नाही म्हणालात. विजय भाऊजींचाही फोन आला होता, तेव्हा सुद्धा. त्या दोघांनी खरं तर मला भेटायला इथे यायला हवं होतं ना. अहो, ते आले होते तुम्हाला भेटायला, पण तुम्ही कोणाला ओळखण्याच्या परिस्थितीतच नव्हतात. इतरांचं जाऊ दे, स्वतः कोण हा प्रश्न देखील तुमचा पिच्छा सोडत नव्हता. पण मी तुला मात्र लगेच ओळखलं की नाही? त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? असं का म्हणतेस? मला न ओळखायला काय झालं? आपली ओळख काय फक्त या जन्माची? आपली ओळख तर 7 जन्माची आहे. विमल, मला खरंच वाटत नाही ग. सुखाचं हे असंच असतं. मला तर आजकाल दुःखाची भीती वाटत नाही, पण सुखाची वाटते. विमल, तुझा हात जर माझ्या हातात असेल ना तर सुख कधीच निसटून जाणार नाही. काय झालं विमल? पुन्हा आधीसारखं बोलायला लागलात तुम्ही. पण आत्ता तर म्हणालीस की मी बोलायला तयारच नाही म्हणून. अहो, माझ्याबद्दल बोलत नव्हते मी, इतरांशी. दामू काका, मामनजी, भाऊजी. आता वैद्यबुवांनी सांगितल्यानंतर मालकीणबाईंना कसं ठणकावून सांगितलं तुम्ही मी घरी येतोय म्हणून. तू अजूनही काकूला मालकीणबाई म्हणून हाक मारतेस? नातंच बदललं नाही तर हाक कशी बदलणार? आणि त्यांना हक्क गाजवायला आवडतो ना माझ्यावर. हक्क आणि अधिकार यातला फरकच कळलेला नाही काकूला. तर खरंच तुम्हाला काहीच आठवत नाही? मला आठवलं असतं तर तुम्हाला विचारलं असतं का? का चिडल्या मॅडम? आता
का चिडल्या ते नीटसं कळलं नाही, पण माफ करा जोगदंड साहेब, त्यांनी तुमच्या कानफडात लगावली ना, तुम्हाला सांगतो त्याचा सन्न असा आवाज माझ्या कानापर्यंत आला बरं का. माझ्याही कानात घुमतोय तो आवाजच. काय झालं असं की त्या एवढ्या चिडल्या? ते तुम्ही त्यांनाच का नाही विचारत?